नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी सिद्धेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्याबरोबर गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईकगावकर आहेत आणि आम्ही दोन महत्त्वाचे विषय घेऊन आज चर्चा करणार आहोत. पहिला विषय आहे अर्थातच आज सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका महत्त्वाच्या सुनावणीचा, आणि हा विषय होता काँग्रेसच्या आणि MGPच्या अपात्र ठरवल्या जाणाऱ्या आमदारांच्या संदर्भातला. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मेजर पोर्ट बिल संदर्भातली. याचे नेमके या दोन्ही घडामोडींचे नेमके राज्यामध्ये काय परिणाम होणार आहेत, काय घटना घडू शकतात या संदर्भात जी आहे ती चर्चा आम्ही दोघं करणार आहोत. महत्वाची गोष्ट, सुरुवात कशापासून करूया किशोर? मला वाटतं अपात्रता याचिकेच्या विषयावरूनच सुरुवात करूया, कारण ही याचिका आणि हा जो विषय आहे तो राज्याच्या एकूणच राजकीय व्यवस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे खूप आणि इंटरेस्टिंग आहे, कारण गोव्याच्या लोकांना राजकारण हे खूप त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे या अपात्रता याचिकेचं नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. बरोबर. तर विषय असा आहे की जी अपात्रता याचिका, ह्या अपात्रता याचिका दोन आहेत. एक याचिका जी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी काँग्रेसचे जे 10 आमदार ज्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आणि दुसरी याचिका जी आहे ती सुदीन ढवळीकर यांची आहे, मगोचे नेते, ज्यांनी मगोचे जे 2 आमदार मगो पक्षातनं भाजपात गेले त्यांच्या विरोधात दाखल केली आहे. आता इंटरेस्टिंग भाग असा आहे की जर आपण घटनाक्रम बघितला एकूणच या पूर्ण 2017 पासूनच्या कार्यकाळाचा, तर सर्वात प्रथम म्हणजे 2017 साली जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीत 40 आमदारापैकी काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक 17 जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष विधानसभेचा ठरला होता. त्याच्यानंतर भाजपाचे 13, त्याच्यानंतर गोवा फॉरवर्डचे 3, मगोचे 3, राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष 3 आमदार निवडून आले होते. म्हणजे सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेस फक्त नेता कोण हे ठरवण्यासाठी काँग्रेस राहिला आणि तिकडे भाजपनं बाकीच्या सगळ्या गैर काँग्रेस आमदारांना एकत्र केलं आणि सत्तेवरती दावा ठोकून सत्ता स्थापन केली. 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे झालं सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला, पण सत्ता नाही स्थापू शकला. तेच काँग्रेसचं 2017 मध्ये आपल्याला बघायला म्हणजे ऍक्च्युली खरं बघितल्यानंतर जे भाजपनं गोव्यात केलं त्याची परतफेड ही महाराष्ट्रानं त्यांना करून दिली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर साहजिकच दिल्लीतनं मनोहर पर्रीकर गोव्यात आले, ते मुख्यमंत्री बनले आणि सरकार सुरू झालं. परंतु दुर्दैवानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी पडले आणि एकूणच त्या सगळ्या सरकारच्या कार्यपद्धतीवरच त्याचा थेट परिणाम झाला. त्याच्यानंतर घटनाक्रम बदलत गेले. म्हणजे त्याच्यानंतर पहिला धक्का बसला म्हणजे जेव्हा काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं, त्याच्यानंतर विश्वजित राणे यांनी पहिला राजीनामा दिला. विश्वजित राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची थेट वर्णी ही मंत्रिपदावरती झाली आणि त्यांना मंत्रिपद मिळालं. त्याच्यानंतर कालांतराने जे नैराश्य आलं काँग्रेस आमदारामध्ये की आपलं नेतृत्व, म्हणजे अर्थात ते नैराश्य साहजिकच होतं, कारण सरकार स्थापन करण्यासंबंधीचा जो दावा सादर करायला पाहिजे होता तो दावा सादर करण्यात त्यांना अपयश आलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की एवढं कष्ट करून, एवढे प्रयत्न करून आणि भाजपाची केंद्रात आणि राज्यातही त्यावेळेला सत्ता होती, एवढं करूनही सर्वाधिक जागा मिळवून जर सरकार स्थापन करण्यात जर श्रेष्ठींना किंवा केंद्रीय नेतृत्वाला जर अपयश आलं तर कुठेतरी हा पक्ष कुठेतरी भरकटत चाललाय अशा पद्धतीची त्यांची मानसिकता झाली. आणि त्या मानसिकतेतून आणखी 2 आमदारांनी राजीनामे दिले. म्हणजे मांजरेचे आमदार दयानंद सोपटे ज्यांनी खुद्द माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव केला होता, आणि दुसरे सुभाष शिरोडकर जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असे समजले जात होते. ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2018ची. ऑक्टोबर 2018ची. तर ऑक्टोबर 2018 मध्ये या दोघांनीही राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्याचे जे काय इरादे होते ते कमकुवत बनत गेले. आणि त्याच्यानंतर ही जी पोटनिवडणूक होती ती पोटनिवडणूक घेण्यात आली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ती पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीत भाजपाने या सगळ्या जागा जिंकल्या. फक्त भाजपाला धक्का बसला तो स्वतः माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या मतदारसंघात मात्र भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तिथे काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी ठरले. त्याच्यानंतर असा विषय झाला की तोपर्यंत कुठेतरी काँग्रेस जवळ आणि बाकीचे इतर पक्ष म्हणजे भाजपानं केलं काय की
जसे जसे काँग्रेसला कमकुवत करत गेले तसे तसे जे इतर घटक होते जे त्यांना डोईजड बनत होते त्या घटकांना त्यांनी सत्तेपासून दूर केलं. मगोला सत्तेपासून त्यांनी दूर केलं. मगोच्या 2 आमदारांना घेतलं. म्हणजे सुधीर ढवळीकरांना उपमुख्यमंत्री पदावरून कमी केलं आणि बाबू आसगावकर आणि दीपक पावसकर यांना आतमध्ये घेऊन त्यांना दोघांनाही मंत्रिपद दिलं. त्याच पद्धतीनं त्यांनी सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक केला तो काँग्रेसवरती आणि काँग्रेसचे चक्क विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांचे 17 पैकी त्यावेळेला 17 म्हणजे त्यांचे बाकीचे 3 गेले म्हणजे 15 होते. 15 पैकी त्यांचे 10 आमदार त्यांनी थेट भाजपात दिले आणि हा सगळ्यात मोठा राजकीय सर्जिकल स्ट्राईक हा भाजपाने घडवून आणला. परंतु एक या सगळ्या घटनाक्रमात जर आपल्याला पाहायचं असेल तर एक विचित्र प्रकार कसा घडला की जेव्हा एखाद्या आमदाराला पक्षांतर करायचं असतं तेव्हा त्याला राजीनामा देणं भाग असतं. त्याला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतं, पुन्हा निवडून यावं लागतं असा पक्षांतर विरोधी कायदा म्हणतो. परंतु 2/3 मेजॉरिटीने जर एखादा गट जर एका पक्षातनं वेगळा होत असेल तर त्या गटाला एक वेगळी मान्यता देण्याची प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये. म्हणजे त्यांना थेट दुसऱ्या पक्षात जाता येत नाही. त्यांनी एक वेगळा गट स्थापन करायचा असतो आणि त्या वेगळ्या गटाला सभापतीकडे विनंती करून त्या वेगळ्या गटाला विधानसभेत वेगळी बसण्याची सोय करण्याची तरतूद आहे. परंतु इथे काय झालं की इथे मगोचे 2 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार जे भाजपात गेले त्यांनी पूर्ण पक्षात सकट भाजपात दाखल केल्याचा दावा केलाय. म्हणजे मगो पक्षच भाजपात विलीन करण्यात येतोय अशा पद्धतीनं पक्षांतर केलं आणि त्याच पद्धतीनं काँग्रेसचंही पक्षांतर झालंय ज्यांनी काँग्रेस पक्षच भाजपात विलीन केला असं दाखवलंय. आता नेमका हा काय प्रकार आहे हो मात्र लक्षात येत नाही. आणि याच्यावर थोडंसं आपण पहिल्यांदा भाजप समजून घेऊया. म्हणजे जर का पक्षांतर कायदा जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एक गट पूर्णपणे जर का दुसऱ्या सत्ताधारी किंवा कुठल्याही पक्षामध्ये जर का पक्षांतर करतो तर त्याच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. आता जर का निवडून आले होते काँग्रेसचे 17 आमदार, त्याच्यातले 10 जण गेले. म्हणजे एक मोठा गट काँग्रेसमधला हा थेट भाजपमध्ये गेला. म्हणजे असं म्हणायचं का की हा गट वेगळा स्थापला गेला होता, तो सभापतींकडे गेला आणि त्यानं हे सगळं केलं? नाही, विषय असा आहे की त्यांना वेगळं होण्याचा अधिकार आहे. 2/3 जर त्यांची मेजॉरिटी पण त्यांना आधी पक्षाचा राजीनामा द्यावा. त्यांना पक्षाचा राजीनामा त्यांनी दिलाच पण त्यांनी स्वतंत्र वेगळा गट स्थापन करायचा असतो आणि त्या गटाचा एक वेगळेपण अबाधित ठेवायचं असतं. त्यांना थेट दुसऱ्या पक्षात जाता येत नाही. बरोबर. आणि पक्षाचं जर तुम्ही जर विलिनीकरण करत असाल दुसऱ्या पक्षात तर त्याच्यासाठी पक्षाचे जे पदाधिकारी पक्षाची जी घटना आहे त्या घटनेचा आदर करून त्या पद्धतीनं एक ठराव घेऊन सगळ्या सदस्यांच्या सह्या घेऊन तो पक्ष विलीन करावा लागणार. काँग्रेस पक्ष विलीन होऊ शकतो, काँग्रेस पक्ष विलीन होऊ शकत नाही. अजून थोडं सुटसुटीत आणि सोपं करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जर का असं समजूया की अ पक्ष आहे आणि ब पक्ष आहे. अ पक्षातले एक साधारण 3-4 जे काही असतील काही आमदार, 5 आमदार आपण पकडूया अंदाजे 5 आमदार यांना जर का ब पक्षामध्ये किंवा ब पक्षासाठी पाठिंबा द्यायचा आहे पण ते आमदार आहेत अपक्षाचे. बरोबर. तर त्या अपक्षाच्या आमदारांना पक्षाचा राजीनामा देऊन स्वतःचा वेगळा गट स्थापन केला पाहिजे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यापेक्षा, तरच ते. इथं कसं आहे, इथं गोष्ट अशी आहे. आता विश्वजित राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला पण आमदारकीचाही राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. बरोबर. मगच त्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येतो. दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकर यांनीही तेच केलं. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपात गेले. ते कायदेशीर पद्धतीनं जो पक्षांतर विरोधी जो कायदा आहे त्या पद्धतीनं झालं. इथं काय झालं, इथं मगोचे जे 2 आमदार भाजपात गेले बाबू आसगावकर आणि दीपक पावसकर त्यांनी मगो पक्षाचा राजीनामा दिला पण आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यांनी थेट मगो पक्षच आपण विलीन करत असल्याचं दाखवलंय आणि तीच पद्धत ही काँग्रेसच्या आमदारांनी, त्यांनी आमदारकीचा कुठेच राजीनामा दिलेला नाही. त्यांनी दिलेला आहे राजीनामा तो काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि ते भाजपात दाखल झाले. हा नेमका प्रकार कायद्याच्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्य माणसांना न समजणारी हा सगळा घटनाक्रम आहे आणि त्याची उत्तरही कोणी देत नाही. म्हणजे आज परिस्थिती अशी झाली आहे की उघड जो आम्हाला माहिती आहे पक्षांतर विरोधी कायदा त्या कायद्याप्रमाणे हे जे काय घडलंय ते चुकीचं घडलंय. आता ते शेवटी राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडे सगळे कायद्याचे तज्ज्ञ असतील, कायद्याचे पंडित असतील, त्यांना तो तशा पद्धतीचा मार्ग दाखवला असणार. परंतु सर्वसामान्य माणसाने तो कसा समजून घ्यायचा. आता त्याच्या विरोधात सभापतीकडे अपात्रता याचिका दाखल केली आहे
आता सभापती त्या याचिकेवरती निर्णयच घेत नाहीये. म्हणजे हा आणखी एक वेगळा प्रश्न. जर तुम्ही कायदे पंडितांचा सल्ला घेऊन जर ती प्रक्रिया केलेली असेल, याचा अर्थ ती प्रक्रिया कायदेशीर असायला पाहिजे. जर ती कायदेशीर आहे प्रक्रिया, तर सभापतींना त्या अपात्रता याचिकेवरती निर्णय घेण्यास कोण अडवतंय? बरोबर. जर ती बरोबरच आहे तर सभापतीनं सरळ सांगायला पाहिजे की जे काय त्यांनी पक्षांतर केलं आहे ते पूर्णपणे कायद्याचं पालन करून केलं आहे. परंतु सभापतीही त्याच्यावरती निर्णय घेत नाहीये. सभापती निर्णय न घेतल्याने या दोन्ही याचिकादारांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली की सर्वोच्च न्यायालयाने सभापतींना निर्देश द्यावेत की लवकरात लवकर ती याचिका निकालात काढावी. आता इथे घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतो. सर्वोच्च न्यायालय सभापतींना निर्देश देऊ शकत नाही कारण तो सभापती इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. परंतु अशाच पद्धतीचा एक डिसिजन सर्वोच्च न्यायालयाने मला वाटतं मणिपूर काय कुठल्या तरी राज्याच्या संदर्भात दिला होता की सभापतींनी 2 महिन्याच्या आत अपात्रता याचिका निकालात काढणं गरजेचं आहे. आता त्या निकालाचा आधार घेऊन याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही याचना केली होती. आज जेव्हा ती सुनावणी झाली, म्हणजे या सगळ्या पॅन्डेमिकच्या कार्यकाळात ती याचिका सुनावणीसाठी आलीच नाही. आज ती याचिका सुनावणीसाठी जेव्हा आली त्यावेळेला सॉलिसिटर जनरल जे होते त्यांनी एक स्टेटमेंट केला की 27 की 26 तारखेला सभापती समोर या याचिकेच्या संदर्भात सुनावणी आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की जर सुनावणी असेल तर त्या दिवशी त्या याचिका तुम्ही निकालात काढायला पाहिजे. आता तिथे तोही प्रश्न आला की निकालात काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय सभापतींना निर्देश देऊ शकतात काय? परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणाने सांगितलंय की ज्या पद्धतीनं या याचिका प्रलंबित आहेत ते जर बघितलं तर या याचिका जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत आहे, जाणीवपूर्वक वेळ काढण्यात येतोय. त्यामुळे या याचिका निकालात काढा आणि असं सांगून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही पुढची सुनावणी ठेवण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा स्पष्ट आपल्या ऑर्डरमध्ये त्यांनी तशा पद्धतीनं म्हटलेलं आहे, याचा अर्थ सभापतींना कुठल्याही पद्धतीत या याचिका आता निकालात काढाव्या लागणार आहेत. आता ऑर्डर मी वाचून दाखवतो जी सर्वोच्च न्यायालयाने आज जी ऑर्डर दिली. मिस्टर तुषार मेहता, लर्नड सॉलिसिटर जनरल अपिअरिंग फॉर द रिस्पॉन्डंट म्हणजे स्टेट सभापती आणि स्टेट गव्हर्नमेंट स्टेट्स दॅट द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स हॅज बीन लिस्टेड बाय द रिस्पॉन्डंट म्हणजे स्पीकर द स्पीकर गोवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फॉर डिस्पोजल ऑन 26/2/2021 म्हणजे सभापतींनी निकालात काढण्यासाठी त्याची सुनावणी 26 तारखेला ठेवलेली आहे असं वक्तव्य तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलंय. आणि या वक्तव्याच्या अनुषंगाने खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयाच्या सांगितलंय की ओके ती निकालात काढल्यानंतर मग आपण पुढे सुनावणी घेऊ. सो आपण असं गृहीत धरूया की कुठल्याही पद्धतीत जरी 26 तारखेला हा निकाल लागला नाही तरी बाय एंड ऑफ फेब्रुवारी हा निकाल सर्वोच्च न्यायालयाला लावावाच लागणार आहे. त्यामुळे अपात्रता याचिकेचे नेमकं काय होतं हे आपल्याला या महिन्याच्या अखेरपर्यंत स्पष्ट होणार आहे. निश्चितपणे 26 तारखेला नेमकं सभापती काय निर्णय घेतात की नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. पण या सगळ्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा की जे 10 आमदार निवडून आले होते त्यांच्या विरोधामध्ये तेव्हा जे भाजपचे आमदार होते तर त्यांच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं असेल त्यांची केवढी मोठी फसवणूक यांनी झाली असेल. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीकडे मात्र या सगळ्यात दुर्लक्ष होतं आणि मतदारांना कशा पद्धतीने मतदार म्हणजे एक हातातलं खेळण्या की काय अशा पद्धतीचा जो संदेश या निमित्तानं जातो ना तो फार चुकीचा आहे आणि याचा विचार आपण सर्वसामान्य मतदारांनी करणं फार गरजेचं नाही. आणि सिद्धेश कसं आहे की हा विषय फक्त अपात्रता याचिका निकालात काढण्याचा नाही, या विषयाचा परिणाम हा थेट राज्याच्या राजकीय व्यवस्थेवरती पडणार आहे. 10 जण पात्र ठरले. आता 27 आमदार भाजपाकडे आहेत. बरोबर, भाजपाचे 27 आमदार आहेत आणि एक अपक्ष आमदार म्हणजे गोविंद गावडे हे सरकारात मंत्री आहेत त्यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर चर्चिल आलेमाऊ हे देखील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे देखील विषयानुरूप इश्यू बेस हे सरकारला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे तसं जर आपण पाहायला गेलो तर जवळजवळ 28-29 आमदारांचा पाठिंबा आहे. आता 12 जर डायरेक्ट आपण मायनस केले, जर अपात्र ठरले 12 आमदार तर 27 - 12 किती राहिले आणि सरकार हे अल्पमतात येणार आहे. त्यामुळे अशा वेळी मग होणार काय? कारण लवकर लागतील. होय, कारण मेजॉरिटीचा जो आकडा आहे गोवा विधानसभेचा
तो 21चा आहे आणि 21चा आकडा कुणाचकडे असू शकत नाही. याचा अर्थ तिथे एकतर आपल्याला राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार आहे आणि राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर लगेच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम या निवाड्याच्या अनुषंगाने अनेक परिणाम गोव्याच्या राजकारणावरती, राजकीय पटलावरती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो विषय आहे तो खूपच महत्वाचा आहे आणि सरकार कशा पद्धतीनं हा विषय आता हाताळतो ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आता समजा सभापतीनं उद्या डिसिजन घेतलं की नाही ते सगळे पात्र ठरतात, अपात्रता याचिका फेटाळून लावली की मग त्याच्या विरोधात आव्हान करण्याचा अधिकार परत हा त्यांना आहे. सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात मग त्याची सुनावणी होईल. सुप्रीम कोर्ट घटनेच्या अनुषंगाने त्या सगळ्या विषयाचा अभ्यास करेल. मग असं करता करता हे एक वर्ष उलटून जाईल की काय असाही प्रश्न येतो. परंतु तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देता येईल. सुप्रीम कोर्टाला आव्हान देता येईल सभापतींच्या निर्णय. नक्कीच सुप्रीम कोर्टात आव्हान देता येईल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागेल. कारण अनेकदा आपण बघितलंय की अशा पद्धतीचे निकाल हे निवडणुका झाल्यानंतर तो संबंधित जे ठराविक आमदार असतात ते पराभूत झाल्यानंतर किंवा असे लागतात. त्यामुळे हा नेमका प्रकार हा कशा पद्धतीने हँडल होईल की आता हे सरकार किंवा हा कार्यकाळ सुरू असतानाच हा निकाल लागेल की हा कार्यकाळ संपल्यानंतर त्याचा निकाल लागेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चितपणे कार्यकाळ संपल्यानंतर निकाल लागतो की त्याच्या आधी हे सुद्धा महत्वाचं आहे त्या सगळ्यात. आणि आणखीन एक गोष्ट त्याहीपेक्षा महत्वाची ते म्हणजे आता पालिका निवडणूक आहेत आणि भाजपमध्ये हे जे आता आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याच्यामधनं बरीच अस्वस्थता, नाराजी असा सगळा सूर ऐकायला मिळतोय, बघायला मिळतोय. त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा एकंदरीत या सगळ्या घडामोडींवरती होतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि तसं झालं आणि चुकून देव करो आणि देव न करो आणि योगायोगानं जर का पालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही एकत्र लागल्या तर मग काय बघायलाच नको, मग काय हल्लाबोल असणार. ही महत्वाची बातमी होती अपात्रता याचिकाबद्दलची की 10 आमदारांचं आणि ते 2 मगोपाचे जे आमदार आहेत त्यांचं नेमकं काय होणार. 26 फेब्रुवारीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि आता चर्चा करणार आहोत महत्वाच्या आणि केंद्रातनं आलेल्या एका महत्वाच्या बातमीवरती. आपल्याला माहिती आहे की लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि तिथे महत्वपूर्ण चर्चा घडत आहेत. याच संदर्भात मनसुख मांडवीय जे आहेत केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी महत्वाचं एक बिल पास केलेलं आहे. या बिलचं नाव आहे मेजर पोर्ट बिल. हे बिल नेमकं काय आहे आणि याचा राज्यावरती नेमका कसा परिणाम होणार आहे याच्यावरती चर्चा करूया. सिद्धेश, खूपच महत्वाचा विषय. आता कसं आहे की संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प गेल्याच आठवड्यात सादर करण्यात आला. कसं असतं की केंद्रात जे काय वेगवेगळे कायदे किंवा वेगवेगळ्या दुरुस्त्या वेगवेगळ्या कायद्यात केल्या जातात त्या सगळ्या गोष्टीवरती प्रत्येक राज्य सरकारचं बारीक निरीक्षण असणं गरजेचं आहे. कारण त्या कायद्यांचा किंवा त्या दुरुस्त्यांचा आपल्या राज्यावरती नेमका काय परिणाम होणार याचा जोपर्यंत सखोल विचार आपण करत नाही तोपर्यंत त्यांच्या परिणामांची आम्हाला जाणीव होत नाही. आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होते तेव्हा मात्र सगळी यंत्रणाच खडबडून जागे होते. बरोबर. वास्तविक ही जबाबदारी असते ती IAS ऑफिसर जे असतात त्या IAS ऑफिसरांची ही जबाबदारी असते की बाबा नेमकं कुठला आता प्रोपोज कसं आहे की अकस्मात म्हणून कायदे कुठले येत नाहीत. ते प्रोपोज असतात. त्याचा एक आराखडा तयार केलेला असतो. तो लोकांच्या माहितीसाठी देण्यात येतो. मग त्याच्यानंतर लोकांना सूचना देण्याचं आव्हान असतं. अशी ती सगळी प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेवरती दुर्दैवानं आपल्या गोव्यात वेगळं निरीक्षण करण्याचं किंवा अभ्यास करण्याची परंपरा नाही आणि पद्धत नाही असं मला खरोखरच वाटतं, मनापासून वाटतं. कारण ज्या पद्धतीनं आता वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भात जर मी विचार केला किंवा अभ्यास केला तर या केंद्राच्या वेगवेगळ्या कायद्यांचा कुणीच अभ्यास करत नाही. इकडचे IAS ऑफिसर नेमके करतात काय हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचं काम काय की केंद्र आणि राज्याचा जो दुवा आहे तो दुवा बनणं किंवा ते दुवा म्हणून ते काम करतात. परंतु राज्यात येणारे IAS ऑफिसर हे नेमके काय करतात हा एक अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता आज राज्यसभेत जे बिल मंजूर झालं यापूर्वी म्हणजे ते बिल 12 मार्च 2020 या दिवशी ते लोकसभेत मंजूर झालं होतं आणि त्याच्यानंतर आज राज्यसभेची त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे बिल आता कायद्यात त्याचं रूपांतर होणार आहे. हे बिल हे गोव्यासाठी खूपच महत्वाचं आहे. मेजर पोर्ट्स म्हणजे गोव्याचा जो मुरगाव बंदर आहे MPT हा मेजर पोर्टमध्ये येतो. त्यामुळे MPTच्या एकूणच कार्यपद्धतीवर दूरगामी परिणाम करणारं किंवा MPTला अधिक अधिकार देणारा हा कायदा आहे, हे बिल आहे. आता हे बिल आज जेव्हा राज्यसभेत जेव्हा मंजूर झालं
तेव्हा नेमकं बाबा काय आहे या बिलमध्ये हे जाणून घेण्यासाठी मी काय 2-3 अधिकाऱ्यांना फोन केले. ते म्हणतात की कुठलं बिल, काय ते कसलं बिल, म्हणजे त्यांना माहीतही नाही की अशा पद्धतीचं बिल हे आज लोकसभेत, आणि ते बिल काय आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही. असं जेव्हा सरकारी स्तरावरून जेव्हा मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठल्याच पद्धतीची स्पष्ट माहिती मला मिळाली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितलं नाही त्याचा काय मोठा परिणाम होणार नाही म्हणून. परंतु या सगळ्या गोष्टीवरती नजर ठेवून जी लोक वावरतात, ज्यांना आपण एनजीओ, आता एनजीओ आणि आंदोलन करताना तर देशद्रोही ठरवण्यात आलंय, म्हणजे आंदोलनजीवी अशी उपाधीही आमच्या पंतप्रधानांनी या लोकांना दिली आहे. परंतु वास्तविक हेच लोक आहेत जे वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात आणि आपल्याला सतर्क करतात भविष्यात काय परिणाम होऊ शकतात त्या बाबतीत. अर्थात याला काय अपवाद असू शकतात, परंतु याचा अर्थ सरसकट सगळेच आंदोलक हे देश विरोधी किंवा देशद्रोही असू शकत नाही. अनेक प्रामाणिक आंदोलक आहेत आणि म्हणूनच आपला देश हा अजूनही व्यवस्थितपणे, आपल्या देशाची लोकशाही, आपला देश अजूनही व्यवस्थितपणे आपल्या देशाचं काम सुरू आहे. तर गोयचो आवाज ही संघटना आहे. त्या गोयचो आवाज संघटनेनं या मेजर पोर्ट बिलाच्या संदर्भात सखोल अभ्यास करून यापूर्वीच म्हणजे 31 जुलै 2020 रोजी हे बिल पूर्वी लोकसभेत जेव्हा पास झालं त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करून 31 जुलै 2020 रोजी गोयचो आवाज संघटनेनं केंद्रीय मंत्र्यांना या संदर्भात एक निवेदन सादर केलं होतं की हे बिल गोव्यासाठी कसं धोकादायक ठरू शकतं. आणि इंटरेस्टिंग, गोयचो आवाज संघटनेचे निमंत्रक आहेत कॅप्टन विरियातो यांच्याशी जेव्हा मी आता बोललो की बाबा हे बिल काय नेमका परिणाम करू शकतं गोव्यावरती, तर त्यांनी खूपच, म्हणजे त्यांनी अशी चिंता व्यक्त केली की हे काय चाललंय काय. त्यांचं असं म्हणणं आहे की या बिलाच्या संदर्भात त्यांनी गोव्याच्या दोन्ही खासदारांना निवेदन, म्हणजे जे निवेदन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलं तेच निवेदन त्यांनी गोव्याच्या दोन्ही खासदारांना दिलं. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनाही त्यांनी निवेदन दिलं होतं, त्यांच्याकडून काही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसरे खासदार जे आहेत दक्षिण गोव्याचे फ्रान्सिस सार्दिन यांना त्यांनी निवेदन दिलं. फ्रान्सिस सार्दिननं त्यांना रिस्पॉन्ड केला की काय फालतू तुम्ही हे निवेदन दिलंय, काय आहे त्याच्यात. तर त्यांनी, म्हणजे त्यांना माहीतच नाही की त्याचं गांभीर्य काय आहे. ते जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही काय बोलताय, तुम्ही अभ्यास तरी केलाय काय त्या विधेयकाचा, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की त्या विधेयकामध्ये हे प्रोव्हिजन आहेत, तेव्हा ते सुद्धा चाट पडले अशा पद्धतीची. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना या बिलाच्या संदर्भात जेव्हा माहिती दिली की असं बिल हे लोकसभेत पास झालेलं आहे आणि ते आता राज्यसभेत पास होणार आहे, त्यामुळे राज्याच्या वतीनं, राज्याच्या अनुषंगाने, राज्याचा विचार करून तुम्ही त्या बिलला काही दुरुस्त्या सुचवणं गरजेचं आहे. तेव्हा मुख्यमंत्र्याही अनभिज्ञ होते या एकूणच बिलाच्या संदर्भात. त्यांनी तो किती सिरियस विषय घेतला मला ठाऊक नाही, परंतु आज ज्या अर्थानं राज्यसभेत ते बिल पास झालं त्या अर्थानं राज्य सरकारनं कुठल्याही पद्धतीची हरकत किंवा कुठल्याही पद्धतीच्या प्रश्न हे केंद्रात उपस्थित केले असतील असं मला तरी वाटत नाही. काय आहे नेमकं बिलमध्ये आणि त्याचं आता त्या बिलमध्ये खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. गोव्याच्या बाबतीत जर आपण गेलो तर सध्या जी आंदोलनं सुरू आहेत गोव्यात, त्या 3 मेजर विषयावरती आंदोलन, सगळ्यात मोठी आंदोलनं सुरू. एक आहे रेल्वे दुपदरीकरण, दुसरा आहे राष्ट्रीय महामार्ग जो मोले अभयारण्यातनं जातो म्हणून त्याला विरोध आहे, आणि तिसरा आहे तो तमनार वीज प्रकल्प. आता जो विषय आहे कोळसा, म्हणजे या तिन्ही गोष्टींना जो लिंक विषय आहे तो आहे कोळसा. ज्या पद्धतीनं जे वेगवेगळे एमपीटीच्या एक्सपान्शन आणि एमपीटीच्या भावी योजनांचा जो एक आराखडा तयार करण्यात आला आहे, तो आराखडा केंद्र सरकारच्या सागरमाला या प्रोजेक्टचा आराखडा, या सगळ्या आराखड्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यात असं दर्शवण्यात आलंय की एमपीटी हा मेजर कोळसा हाताळणीचं हब होणार आहे. आणि हा कोळसा कशासाठी पाहिजे, तर हा कोळसा पाहिजे वीज निर्मितीसाठी. आणि त्यासाठी 2012 पासून खाणी बंद झाल्या आहेत, त्यामुळे खनिज निर्यात ठप्प झालेली आहे. पूर्वी खनिज निर्यात हा एमपीटीचा सगळ्यात मोठा उत्पन्नाचा स्रोत होता, तो असा ठप्प झाला आहे. त्यामुळे एमपीटी जगली पाहिजे, एमपीटीचा विस्तार व्हायला पाहिजे, एमपीटी वरती व्यापार झाला पाहिजे. तर त्यासाठी कोळसा हाताळणे हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि याच कोळसा हाताळणीसाठी
जे मॅक्झिमम जे बर्थ आहेत एमपीटीचे ते सगळे ह्या अदानी अंबानी जिंदाल या कंपन्यांना त्यांनी ते दिलेले आहेत आणि त्याच्यावरती ते कोळशाची हाताळणी करतायत. तर हे जे बिल आहे मेजर पोर्ट बिल, या मेजर पोर्ट बिलमध्ये या मेजर पोर्टना मेजर बंदरांना त्यांनी आणखी जादा अधिकार दिलेले आहेत, आणखी जादा स्वायत्तता दिलेली आहे. आणि ती अशा पद्धतीची स्वायत्तता आहे की त्या बंदरांच्या विस्तारासंबंधी, त्या बंदरांच्या भावी योजनासंबंधी पूर्णपणे निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या बंदरांना दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बंदरांची आता एक अधिकारणी असणार आहे, बोर्ड असणार आहे आणि तो बोर्ड हे त्या बंदराच्या संदर्भातले फायनल डिसिजन घेणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की आता स्वायत्तता म्हटल्यानंतर खरं म्हणजे बंदर जे आहेत ते केंद्र सरकारच्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांची कार्यपद्धती चालते. बरोबर. राज्य सरकारचे काही ठराविक गोष्टी हे त्यांना लागू होतात. आता फॉर एक्झाम्पल प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची भूमिका खूप महत्वाची असते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय की तिथे जे काय कोळसा हाताळणे किंवा खनिज हाताळणे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याचा पर्यावरणावरती परिणाम होऊ नये या एवढेच फक्त काळजी घेण्याचं काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं असतं आणि त्या अनुषंगाने ज्या काय अटी घालायच्या असतात त्या अटी ते घालतात. एवढाच त्यांचा काय तो अधिकार, बाकी त्यांना कुठलेही अधिकार लागत नाही. तर ह्या मेजर पोर्ट बिलमध्ये 4 क्लॉजीस आहेत जे क्लॉजीस आपल्या गोव्यासाठी खूपच चिंता करण्यास लावणारे आहेत आणि त्याचा विचार आपल्या गोव्याच्या अनुषंगाने खूपच गंभीरपणे करायला हवा. कसं आहे की गोवा हे खूप छोटं राज्य आहे आणि गोव्यातल्या ज्या वसाहती आहे, गोव्याची जी लोकवस्ती आहे ती नदी आणि समुद्राला लागून आहे, अशी ही गोव्याची रचना आहे. आता त्याच्यात काय काय आहे तर त्याच्यात मेजर जी गोष्ट आहे ती म्हणजे बोर्ड. प्रत्येक जे बंदर आहे ते व्यवस्थापनाचं एक स्वतंत्र बोर्ड म्हणजे मंडळ तयार होणार आहे आणि ते मंडळ त्या बंदराचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनच्या संदर्भात पूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या मंडळाला राहणार आहेत. आता दुसरा महत्वाचा विषय असा आहे की एमपीटी जे आहे गोव्याचं मुरगाव बंदर, त्या एमपीटीच्या कार्यक्षेत्रात एकूण गोव्याचा 53 किलोमीटर किनारपट्टीचा भाग हा त्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. हा एक मेजर विषय आहे आणि एरवीच राज्य सरकार आणि एमपीटी मध्ये तो वाद आहेच ज्युरिस्डिक्शनच्या संदर्भात. तो 53 किलोमीटर किनारपट्टीचा जे कार्यक्षेत्र आहे जे एमपीटीच्या हातात आलंय त्या कार्यक्षेत्राच्या विकासासंदर्भाचे अधिकार आता पूर्णपणे एमपीटी कडे जाणार आहेत. त्यामुळे म्हणजे तिथे काय करायचं काय नाही काय नाही करायचं हे सगळं आता ते बोर्ड ठरवणार आहे आणि त्याच्यात राज्य सरकारला कुठलाही अधिकार राहणार नाही. आता पुढची गोष्ट आहे ती आता फॉर एक्झाम्पल जे मरीना प्रोजेक्टला जो विरोध होत होता म्हणजे तिकडच्या सान आंध्रेचे आमदार जे आहेत फ्रान्सिस सिल्वेरा त्यांनी स्थानिक लोकांना पाठिंबा दिला आणि स्थानिक लोकांना घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यावरती त्यांनी दबाव घातला आणि अखेर तो मरीना प्रोजेक्ट त्यांनी रद्द करतो असं सरकारनं निदान स्टेटमेंट केलंय. पण आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की या मेजर पोर्टमध्ये जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत या मंडळांना त्या अधिकारा अंडर आता मरीना वगैरे जर प्रोजेक्ट करायचे असतील एमपीटीला किंवा एमपीटीच्या कार्यक्षेत्रात तर त्यांना राज्य सरकारच्या परवानगीची गरजच लागणार नाहीये. पब्लिक हिअरिंग घ्यायची गरज असते, ती पब्लिक हिअरिंग सुद्धा त्यांना आता घ्यावी लागणार नाही कारण ते आपल्या कार्यक्षेत्रात ते करतायत. आपल्या घरात काय करायचं त्याला तू कोण सांगणारा, अशा पद्धतीनं आता मरीना सुद्धा जे आहे प्रकल्प ते एमपीटीच्या अधिकारा क्षेत्राखाली येतील आणि एमपीटी त्या प्रकल्पांना मान्यता देणार आहे. दुसरी आणखी एक गोष्ट आहे, खूपच महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात की डिस्प्यूट म्हणजे कुठल्याही आता जे बोर्ड जे स्थापन होणार या वेगवेगळ्या बंदरावरती ते बोर्ड एक नवे कायदे नवी नियमावली तयार करणार आहेत. ते स्वतः आपले तयार करतात. त्या नियमावलीनुसार त्यांचा कार्यभार चालेल. सो त्या अनुषंगाने या कायद्यात एक अत्यंत गंभीर अशी तरतूद आहे ती म्हणजे जेव्हा डिस्प्यूट असतील म्हणजे एमपीटी आणि राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या अधिकारी याच्या संदर्भात जे डिस्प्यूट असतील याच्या संदर्भात जो कायद्यांचा जी तफावत असेल अशा वेळेला जो एमपीटीचा कायदा असेल तो कायदा बाकी अन्य कुठल्याही कायद्याच्या वरचढ असेल असं त्याच्यात म्हटलंय. आता असं जर झालं म्हणजे राज्य सरकार जे दावा करतात, आता परवाच आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलाय की त्यांनी कुठल्याही पद्धतीनं एमपीटीला
कोळसा हाताळणीची मर्यादा म्हणजे कॅपिंग त्याच्या पुढे आम्ही मंजूर देणार नाही असं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेलं आहे. आता मेजर पोर्ट बिलच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला किती महत्व आहे याचा आता अभ्यास करावा लागणार आहे. नाही, आणि एक रिपोर्टही गोवन वार्ता लाईव्हने याच्या आधी केला होता. एक रिपोर्ट समोर आला होता ज्याच्यातनं हे समोर आलं होतं की एमपीटी मध्ये कोळसा हाताळणी जी आहे ती कमी करण्याऐवजी वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच, आणि ती वाढणं कारण कसं आहे की एमपीटी बंदरं जी आहेत ही बंदरं ही देशाच्या व्यापाराच्या अनुषंगानं त्यांचा विकास करण्यात येतो. बरोबर. म्हणजे देशाच्या व्यापार उद्योग जगताला उद्योग विकासाला चालना देण्यासाठी ही बंदरं असतात. त्यामुळे कुठलंही राज्य सरकार तिथे अडथळे निर्माण करू शकत नाही, बरोबर. कारण तो देशाच्या हिताच्या दृष्टीनं त्यांचं प्लॅनिंग चालतं. आणि आपला गोवा तर एकदम छोटा, आपल्या एरवी म्हणून आपल्या गोव्याला राष्ट्रीय स्तरावरती तसं मतच नाहीये. आणि अशा गोव्याला गोव्याचं म्हणणं हे केंद्र सरकार किंवा एमपीटी कितपत मान्य करून घेणार हा देखील तेवढाच महत्वाचा. म्हणजे इथं जर त्यांनी सरळ सांगितलंय की जे एमपीटीचे कायदे असतील ते कायदे हे बाकीच्या अन्य कायद्यांना लागू होणार नाही, तोच कायदा श्रेष्ठ होणार आहे. तो बंदराचं बोर्ड असेल ते सांगेल तो कायदा. पुढची आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुला की त्याच्यात ह्या कायद्यामध्ये इनलँड वॉटरवेज जो ऍक्ट आहे त्या इनलँड वॉटरवेज ऍक्टचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्यांच्या अंतर्गत होणार आहे. आता त्याच्यात काय म्हटलं, त्याच्यात एक महत्वाचं अमेंडमेंट करण्यात आलंय त्या इनलँड वॉटरवेज कायद्यात 2016 साली. त्याच्यात ते असं म्हणतायत की अंतर्गत जे जलप्रवाह आहेत, अंतर्गत ज्या नद्या आहेत त्यांच्या विकासासाठी ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूना ज्या जमिनी आहेत त्या जमिनी संपादन करण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. आणि त्याचं असं आहे की दॅट विल बी कंपल्सरीली एक्वायर्ड. म्हणजे समजा आता एमपीटीनं ठरवलं की मरीना आणायचा आहे, आता मरीनाचा जर आणायचा झाला तर नदीच्या किनारी जे भाग असतील तिथं पार्किंग एरिया किंवा आणखी काय बाकीच्या ज्या सोयी सुविधा उभारायला पाहिजे त्याच्यासाठी जमिनी पाहिजे, तर त्या जमिनी सरळ एक्वायर करायचा अधिकार या कायद्या अंतर्गत त्यांना मिळतो. आणि त्यामुळे गोव्यासाठी ही खूपच, कारण गोव्याच्या सगळी जी वस्ती आहे ती नदीच्या किनारी आहे, त्यामुळे सीआरझेड कायद्याचा मोठा फटका हा गोमंतकांना बसला. तर अशा वेळी या इनलँड कायद्याचा काय नेमका परिणाम या लोकवस्तीवरती होणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. सो अशा पद्धतीनं जेव्हा तिथे मोठमोठे, आता फॉर एक्झाम्पल समजा कोळसा हाताळणीचा जर विषय घेतला तर कोळसा हाताळणीसाठी अन्न सुविधांची गरज लागणार आहे. समजा पर्यटकाच्या अनुषंगाने जर विकास करायचा झाला तरी साधन सुविधा उभाराव्या लागणार आहेत, त्यांना अतिरिक्त जमीन लागेल. सो त्यामुळे किनारी भागाच्या लोकांवरती खूप मोठं संकट या अनुषंगाने येण्याची शक्यता आहे. आता आणखी एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ही खूपच महत्वाची गोष्ट आहे, मायनिंग गोव्याचं बंद झालं 2012 साली. पण त्यापूर्वी एक एमपीटीनं बिझनेस प्लॅन तयार केला होता. म्हणजे कशा अनुषंगानं म्हणजे पुढचा कार्यकाळ हा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्राच्या बाबतीत कसा असेल या अनुषंगाने त्यांनी तो रिपोर्ट तयार केला होता. आणि तो रिपोर्ट 2007 मध्ये तयार करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की गोव्याचा जो खाण उद्योग आहे तो यापुढे चालू शकणार नाही आणि त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार हा एमपीटीला करावा लागणार आहे. म्हणजे 2012 साली खाणी बंद होणार हे यांना आगाऊ 2007 मध्येच माहीत आहे. म्हणजे जो खनिज निर्यातीचा जो मुख्य उद्योग होता एमपीटीचा त्याला पर्याय तुम्ही शोधा हे त्यांनी 2007 सालीच ठरवलं होतं. म्हणजे कुठेतरी गोव्यातील खाणी बंद व्हाव्यात किंवा बंद झाल्या नाही तर ते बंद होणं गरजेचं आहे असा हा प्लॅन हा 2007 पूर्वीच झाला होता की काय अशी शक्यता निर्माण होण्यासारखी ही परिस्थिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या एमपीटी वरती, पण मग त्या बिझनेस प्लॅनचं काय झालं पुढे? नाही, तो त्यांनी तयार करून ठेवलाय आणि सागरमालाच्या अनुषंगाने त्यांनी तसंच प्लॅन तयार करून ठेवला. आता सागरमाला जो प्रोजेक्ट आहे त्या सागरमाला प्रोजेक्टमध्ये त्यांनी तेच म्हटलंय. त्याच्यात सागरमाला प्रोजेक्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघ की टुरिझम जो आहे गोव्याचा तो कमी 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 होत जाणार आहे. आणि टुरिझम कमी झाल्यामुळे जो आता त्या एमपीटी वरती एक जो बर्थ आहे तो फक्त आहे पेट्रोलियम अँड ऑइल्स प्रोडक्ट जे येतात बाहेरून ते हँडल करण्यासाठी तो पोर्ट आहे. तर इथं त्यांनी असं म्हटलंय त्याच्यात की भविष्यात टुरिझमवरती परिणाम होणार आहे, टुरिझम कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे
टुरिझम कमी होणार, त्यामुळे वाहनांचा व्यवहार जो आहे वाहनांचा तोही कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम हा पेट्रोल आणि ऑइल याच्या निर्यातीवरती होणार आहे. त्यामुळे हा जो बर्थ आहे हो आपल्याला कोल्ड हँडलिंगसाठी कन्वर्ट करावा लागणार आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत फक्त कोल हा एकच विषय हा एमपीटीला तारू शकतो, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग झालेलं आहे. आता एमपीटी वरती जे बर्थ आहेत, आता 5, 6, 7, 8, 9, 10 असे त्यांचे बर्थ आहेत आणि पुढचा एक बर्थ आहे तो त्यांनी बार्क साठी ठेवलेला आहे. आता 5 आणि 6 हे 2 बर्थ जे आहेत ते जिंदाल कंपनीकडे आहेत. त्याच्यात 5 वरती कोळशाची हाताळणी होते आणि 6 वरती स्टीलचं व्यवहार म्हणजे स्टील निर्यात आयात निर्याताचं हे होतो. अदानीकडे 7 नंबर जो आहे तो कोलच्या हाताळणीसाठी आहे आणि 8 नंबर जो आहे तो पेट्रोलियम आणि इतर प्रोडक्टसाठी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इथे स्पष्ट म्हणजे सरकारनं कितीही जरी नाकारण्याचा प्रयत्न केला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की एमपीटीच्या भावी ज्या योजना आहेत त्या कोळसा हा विषयच केंद्रभूत ठेवूनच त्यांचं एक्सपान्शन आणि त्यांच्या विकासाचे सगळे योजना तयार आहेत. आणि या कोळसा कशासाठी तर कोळसा वीज निर्मितीसाठी, आणि वीज निर्मिती कशासाठी तर वीज निर्मिती जर झाली नाही तर काहीच चालू शकत नाही. पण आपल्या गोव्यासाठी या सगळ्या गोष्टी किती योग्य ठरू शकतील, आपल्या सस्टेनेबिलिटीच्या अनुषंगाने या गोष्टींचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. त्यामुळे हे जे बिल आज मेजर पोर्ट बिल जे आज राज्यसभेत मंजूर झाले आणि लवकरच त्याचा आता कायद्यात रूपांतर होणार आहे, या बिलाची झाडाझडती ही आता राज्य सरकारने करण्याची गरज आहे. यापूर्वी ऍक्च्युली ती करायला पाहिजे होती, ती वेळ राज्य सरकारने दवडलेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी विशेष म्हणजे मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली खास पथक नेमून या मेजर पोर्ट बिलचा एकूणच राज्यावरती काय परिणाम होऊ शकतो आणि तो तसा वाईट परिणाम होऊ नये राज्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून, त्या अनुषंगाने आपल्याला राज्य सरकारला कशा पद्धतीनं काळजी घ्यावी लागतील याचा आराखडा हा तयार ठेवावा लागणार आहे. जर तो आपण तयार ठेवला नाही आणि जर हे राजकारणी जर असा विचार करत असतील की आपण पुढच्या 5 वर्षात कोण सत्तेवरती असणार आणि कोण नसणार हे आपल्याला काय, आपण आता सध्या वेळ मारून नेऊया. आपण जनतेला सांगितलं की कुठल्याही पद्धतीत कोळसा हाताळला देणार नाही, परंतु भविष्यात कोण असणार सत्तेवरती हे कुणालाच माहित नाही. त्यामुळे या विधानावरती या आश्वासनावरती कितपत विश्वास ठेवावा गोयकरांनी हा देखील तेवढाच महत्वाचा विषय आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आणि या फेसबुक माध्यमानं जो आम्ही फेसबुक लाईव्ह करतोय गोवन वार्ता लाईव्हचा, त्या माध्यमानं माझं आव्हान आहे सगळ्या लोकांना की त्यांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना या संदर्भात जाब विचारायला पाहिजे की या बाबा कायद्याचा काय परिणाम होणार आहे, या वेगवेगळ्या गोष्टींचा गोव्याच्या एकूणच जीवन पद्धतीवरती, गोव्याच्या एकूणच भवितव्यावरती, गोव्याच्या पर्यावरणावरती, गोव्याच्या लोकांच्या जीवनमानावरती काय परिणाम होणार आहे याचं विस्तृत आराखडा राज्य सरकारने तयार करून त्या अनुषंगाने आपला कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. अन्यथा या सगळ्या गोष्टी आपल्याला खूपच धोक्याच्या आणि खूपच संकटाच्या ठरू शकणाऱ्या आहेत. खूप धक्कादायक गोष्टी आहेत. दोन्ही पण गोष्टी इंटरलिंक्ड आहेत खरं तर. कारण जर का हे अपात्र उमेदवार जर का ठरले आणि जर का सरकार जर का अल्पमतामध्ये आलं तर अल्टिमेटली कोळसा, पर्यटन आणि बेरोजगारी हे असेच सगळे विषय, राज्यातले वेगवेगळे विकास प्रकल्प, ह्या सगळ्यावरतीच राजकारण होताना आपल्याला बघायला मिळणार. तर दुसरीकडे जे बिल पास झालेलं आहे राज्यसभेमध्ये त्या बिलाचा थेट परिणाम जो आहे तो लोकांवरती होताना आपल्याला बघायला मिळणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की राज्यातले कुठले नेते म्हणजे राज्याच्या राजकारणातले कुठले नेते ह्याच्यावरती बोलताना तुम्हाला दिसतात, त्याच्यावरनं तुम्ही ठरवा की एक्झॅक्टली कुणाला गोव्याच्या भवितव्याबद्दल किंवा सर्वसामान्य गोव्याच्या लोकांबद्दल खरंच चिंता वाटते किंवा काळजी वाटते आणि हा विषय समजून घेण्याचा नेमका कोण प्रयत्न करताय का, त्यातूनच सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की क्लिअर होत जातील. आणि किशोरने जसं सांगितलं महत्वाच्या गोष्टी की खूप हे काय एका रात्रीमध्ये झालेली गोष्ट नाही आहे. 2007 सालापासूनचा याला इतिहास आहे आणि निश्चितपणे दूरगामी परिणाम जे आहेत ते लक्षात घेऊन नेमका कुणाच्या हिताचा विचार या निमित्तानं केला जातो ह्याचा विचार सर्वसामान्य
माणसाने सर्वसामान्य गोव्यातल्या लोकांनी करण्याची गरज या निमित्तानं आम्ही दोघेही व्यक्त करतो आणि हे फेसबुक लाईव्ह जे आहे ते इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.goanvartalive.com या वेबसाईटला भेट द्या. आमच्या युट्यूब चॅनललाही भेट द्या. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एक मोबाईल नंबर तुम्हाला शेअर करतो. त्या मोबाईल नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट व्हा. गोवन वार्ता लाईव्हचे सगळे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील. थँक्यू.